तर बऱ्याच वेळा असं होतं की प्रस्तावित समाज जी व्यवस्था असते ती आपल्या बाजूनं कोणती गोष्ट करण्यासाठी सामदाम दंड भेद ही नीती अवलंबते. एक उमेदवार म्हणून म्हणजे या ठिकाणी तुम्ही मागाशी उल्लेखही केला की माझ्या जागी अन्य उमेदवार असतात तर तो कदाचित मोठ्या प्रमाणातली खरेदी या मतदारसंघामध्ये दिसली असते. पण हे सगळं होत असताना मग हे सगळं मान्य न केल्यानंतर काही भेदनीतीच्या अनुषंगानं किंवा अपप्रचाराच्या अनुषंगानं काही होतं किंवा सांगितलं जातं किंवा पसरवलं जातं असा काही अनुभव आलेला आहे. म्हणजे मतदार बंधू भगिनींना मी विनंती करून सांगेन, हा धोका झालेला आहे. काही लोकांनी असं अपप्रचार केला किंवा खोट्या बातम्या पसरवलेल्या आहेत समाजात की राजाराम पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला किंवा त्यांनी माघार घेतलेली आहे किंवा ते बाहेर प्रचाराला येत नाहीत. माझा प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने मावळमध्ये चालू आहे. कालच माझी मोठी जाहीर सभा झाली आणि मावळ हा भाग मला नवीन असल्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीने आणि तिथल्या लोकांना भेटण्यासाठी मी प्रथम प्राधान्य मावळला दिलं आणि ह्या भागामध्ये माझे आंदोलन 20 वर्ष चालू आहेत. त्यामुळे लोक मला ओळखतात. किंबहुना या दोन्ही उमेदवारांपेक्षा मागे झालेल्या सगळ्या खासदारांपेक्षा मी पुढे आहे. म्हणजे माझी तुलना करायची झाली तर लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या आदर्शांशी होऊ शकते. बाकी इथे कोणी असा खासदार या भागात झालेला नाही. त्याच्यामुळे अपप्रचार चालूच आहे. म्हणजे आपल्यासारखं जर माध्यम नसतं तर माझी ही न्यूज पण बाहेर गेली नसती. खोट्या न्यूज पसरवणं चालू आहे की कपबशीला मतदान करू नका, कपबशी माझं चिन्ह आहे, अशा प्रकारचा प्रचार केला जातो आहे आणि अनेक लोकांना, जवळच्या लोकांना भरकटवलं जातं आहे, खोटं सांगितलं जातं आहे. हा प्रकार आहेच. त्याचा त्रास आम्हाला होतो आहे. पण यातूनसुद्धा चांगला उमेदवार द्यायचा असेल तर ती खरी परीक्षा म्हणजे मतदारांची आहे. प्रामाणिकपणे या सगळ्या प्रचारात मी माझं काम करतो आहे आणि या सगळ्या प्रकारातून जसं खरा विद्यार्थी असतो, गुणी विद्यार्थी असतो, म्हणजे मी हे सांगेन की बाबासाहेब आंबेडकर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अत्यंत कमी गुणांनी उत्तीर्ण होतात पण परदेशात पहिले येतात. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता मुंबई विद्यापीठात कमी प्रतीची होती आणि कोलंबियामध्ये किंवा इंग्लंड अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये जास्त वाढली अशातला भाग नाही. इथली जी तपास यंत्रणा आहे, पेपर तपासणारी मंडळी आहेत, ती मनात विषमता ठेवणारी आहे आणि तोच प्रकार आज समाज व्यवस्थेत इथल्या दिसतोय की इथले जे जमीनदार उमेदवार आहेत त्यांना झुकतं माप दिलं जातं आणि खरे जे लोकांचे प्रतिनिधी असतात त्यांना डावललं जातं. मग त्या पैशाच्या अर्थाने असेल, प्रसिद्धी असेल किंवा त्यांच्याविषयी खोट्या न्यूज पसरवणं, त्यांना बदनाम करणं, हे जे प्रकार आहेत भारताच्या इतिहाससुद्धा आहेत. आपल्या सगळ्या महापुरुषांना बदनाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी ज्योतिबा फुल्यांपासून सावित्रीमाईपर्यंत शाहू महाराजांनासुद्धा बदनाम केलेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सारासार विचार करण्याची जी भारतीयांची मानसिकता विकसित करायला पाहिजे, जी स्वप्नाळू नसावी, तर्कावर आधारित असावी, अशा प्रकारचा नवीन विचार मागच्या काळात आंबेडकरी चळवळीने देशाला द्यायचा प्रयत्न केला. भारतीय संविधान हा त्या विचाराचा आधारस्तंभ आहे. त्या दृष्टीने लोकांनी विचार करावा. पण संविधानसुद्धा मी पाहिलं की ग्रामीण भागात पोचलेलं नाही. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये मला जी गावं आहेत त्या गावातल्या प्रत्येक भागात संविधान देण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती. पण गावामध्ये पोचता येत नाही आणि निवडणुकीत कुठलंही आमिष दाखवायचं नाही, हा पण कायदा आहे. माझ्या मनात आहे की जर मी खासदार झालो तर सन्मानाने प्रत्येक गाव कमिटीच्या हातात हे संविधान देईल की तुम्ही जसं जिल्ह्याचा म्हणजे जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, याचा कारभार संविधानाच्या आधारावर चालतो, तसा गाव कमिटीचा कारभार संविधानाच्या आधारावर चालत नाही. त्यामुळे गावामध्ये विषमतेच्या बळी पडलेले लोक दिसतात. त्यामध्ये 50% स्त्रिया आहेत, SC ST आहेत, आदिवासी आहेत. कारण नागरिकांची मानसिकता संविधानानुसार झालेली नाही. आणि म्हणून ते अजित पवारांचं वाक्य सगळे निवडणुकीत बोलतात, दारणात पाणी नाही म्हणून मी मुतूक आहे. म्हणजे संविधान त्या शपथ घेतलेल्या आमदाराला सुद्धा संविधान माहीतच नाही. कारण तुम्हाला शपथ घेतलेल्या नागरिकांची एकनिष्ठ राहायची, मग धरणात मुताची भाषा तुम्ही करता कशी काय? ह्याच्यावर कोण बोलतं आहे? म्हणजे मीडियाने सुद्धा जो खरं म्हणजे अशा माणसाला निलंबित केलं पाहिजे. कारण तुम्ही सभागृहाचा अपमान केला आहे. पण हे होत नाही कारण जमीनदारीचा प्रभाव महाराष्ट्रावर दिवसागणिक वाढत चाललेला आहे.